एक इतिहास जो वेदनेतून घडला, एक संघर्ष ज्याने अन्यायाला थेट आव्हान दिलं आणि एक जिद्द जिने इतिहास बदलून टाकला. अशाच त्या अदम्य जिद्दीचं आणि क्रांतिकारक विचारांचं नाव म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेला हा बालक, ज्याला समाजाने अस्पृश्यतेच्या अंधारात ढकललं, पण त्याने हार मानली नाही. शिक्षण हेच शस्त्र मानून त्यांनी ज्ञानाची वाट धरली. मुंबई ते अमेरिका, कोलंबिया विद्यापीठ आणि पुढे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कायद्याचा सखोल अभ्यास केला. तब्बल 32 पदव्या मिळवत त्यांनी सिद्ध केलं, प्रतिभेला जातीची मर्यादा नसते. पुढे भारतामध्ये परत येऊन त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर आंदोलन आणि पुणे करार अशा असंख्य लढ्यांमधून त्यांनी दलित, शोषित आणि वंचितांसाठी संघर्ष केला. आणि मग स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान तयार करून त्यांनी देशाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मार्ग दाखवला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा अमर संदेश आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो. 6 डिसेंबर 1956 हा महामानव आपल्यातून निघून गेला, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहतील. 1990 साली मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम.